नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे ब्लाऊजला आरी वर्क आयतं केलेलं आहे. तर हे कसं कट करायचं आज आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, समोरून अशी डिझाईन आहे, पाठीमागून गोल डिझाईन आहे आणि बाईला अशी डिझाईन आहे. तर बघा, आज आपण हे कसं कट करायचं हे बघणार आहोत. तर परत पहिले आपल्याला अस्तरवरती पॅटर्न कट करून घ्यायचं आहे. तर बघा, बंद बाजू आपल्या साईडने घ्यायची आहे. त्याच्यावरती जे आपलं पॅटर्न आहे ते पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे पेपरचं आणि आहे तसं खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, जे समोरचं पॅटर्न आहे ते पंचकोनी मी कट केलेलं आहे, पण आरी वर्कमध्ये गोल पॅटर्न आहे, त्याच्यामुळं आपल्याला पंचकोनी घेता येणार नाही, कारण आपल्याला हा गोलच घेणार आहे. तर बघा, आता खडूने आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा भाग आहे हा इथं ठेवून घ्यायचा आहे इकडच्या साईडने. तर बघा, इथं आपल्याला बाई काढायची आहे, तर बघा आपण इकडच्या खालच्या साईडने इथं ठेवून घेणार आहोत, मार्किंग करून घेणार आहोत. तर बघा, इथं जी बाईला घेतलेली आहे त्याला जॉईंट येणार आहे दोन्ही साईडनी. जे अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला साईडने लागणार आहे. तर बघा, हे तसं आता आपण इकडून मार्किंग केलेलं आहे, हे आपण पहिले कट करून घेऊया. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, खडूने जशी मार्किंग केलेलं आहे तसं आता आपण हे पूर्ण कट करून घेऊया पॅटर्न. तर बघा, व्यवस्थित असं हे पॅटर्न कट करून घेतलेलं आहे. हे बघा, बाईला आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. तर बघा, आपण पहिले याला टिप मारून घेऊया. तर बघा, टिप मारण्याच्या पहिले आपण हे टिप मारून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथं घेतलेली आहे मी क्रॉसपट्टी. तर बघा, क्रॉसपट्टीला मी दुसरा अस्तर घेतलेला आहे, कारण याच्यामधलं कापड पुरलं नव्हतं म्हणून मी वेगळ्या कलरचं घेतलेलं आहे. तर बघा, आता बाईला मी जॉईंट देऊन घेतलेलं आहे आणि आता ही पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला बाईचं कापड कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ठेवून. तर बघा, आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा, व्यवस्थित अशी बाई पण कट करून घेतलेली आहे. सगळे पॅटर्न आता आपले कट करून झालेले आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की याच्यावरती आता कसं माप ठेवून आपल्याला कट करायचं आहे. तर बघा, असं ओपन करून आपल्याला पहिले बघायचं आहे की ही बाई बसती का नाही पूर्ण. तर बघा, थोडं कमी पडत आहे. तर आपण ही बाई जेव्हा शिवू तेव्हा आपल्याला ब्लाऊज पीसाला पण जॉईन देऊन घ्यावा लागणार आहे जेव्हा शिवायचं आहे तेव्हा. तर बघा, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कटिंग दाखवणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला हे ब्लाऊज कसं शिवायचं ते पण नक्की सांगणार आहे. तर बघा, एकावर एक असं व्यवस्थित हे वर्क केलेलं आहे. व्यवस्थित अशी पट्टीला पट्टी अशी जोडून घ्यायची आहे आणि बाई याच्यावर ठेवून अस्तरची कट करून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला जास्तीचंच कट करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्याला कमी पडायला नको, त्याच्यामुळे आपल्याला थोडं जास्तीचंच कट करायचं आहे ब्लाऊज पीस. तर बघा, व्यवस्थित असं ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, कट करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला ही बाजूला घडी घालून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जे समोरचा भाग आहे तो कट करायचा आहे. तर बघा, मी तुम्हाला म्हटले ते कस्टमरला पंचकोनी पाहिजे होता, पण हे जो गोल गळ्याचा आकार आहे त्याच्यामुळे याचावाला गोलच गळा घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, हे पॅटर्न व्यवस्थित ठेवून आपल्याला कट करायचं आहे. पहिले आपल्याला इथं याचीवाली आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला गळ्याची इथं रुंदी 2.5 घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर गळ्याची उंची घ्यायची आपल्याला 7 किंवा 7.5 इंच. तर बघा, या पद्धतीने त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे 2.5 इंच आणि गोल राऊंड देऊन घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर नंतर जरी कट केलं तरी पण चालेल. तर बघा, व्यवस्थित असं आपल्याला आता इथं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे. थोडं जास्तीचंच आपल्याला कापड कापायचं आहे. तर बघा, मी इकडच्या साईडने कापड जास्तीचं ठेवून कट करीत आहे, म्हणजे कसं की आपल्याला तो गळा आपला फिनिशिंगमध्ये आला पाहिजे. तर बघा, इथून असं कट करून घेतलेलं आहे, मी जास्तीचंच कापड घेतलेलं आहे. जेव्हा शिवायच्या वेळेस तेव्हा आपल्याला व्यवस्थित जोडून कट करायचं आहे शिवून. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला इथं पाठीमागचा भाग असं ओपन कापड करायचं आहे ब्लाऊज पिसायचं. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची बघायची आहे, गळ्याची किती गळा आहे. तर बघा, जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला घ्यायचं नाही आहे, कारण मग आपला कट होऊ शकतो किंवा आपल्याला कमी पडू शकतो. किंवा तुम्ही या पद्धतीने जशी गळ्याची उंची आहे तेवढीच आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे. तर बघा, इथं मी 9 इंच घेतलेली आहे, कारण गळ्याची उंची 9च आहे त्याचीवाली. तर बघा, इथं 2.5 घेतलेलं आहे आणि इथं 2.5 किंवा तुम्ही 3 पण घेऊ शकता. तर बघा, इथं 3 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल गळ्याचा या पद्धतीने. तर बघा, जेव्हा आपण शिवतो तेव्हाच आपल्याला कट करायचा आहे. तर बघा, आपण पहिले आता हे जशी मार्किंग केलेली आहे तशी जसा मी खोलगट घेतलेला आहे तसं आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, असा थोडासा अजून तुम्ही डीप घेतला तरी पण चालेल. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती पूर्ण ओपन ठेवूनच कट करायचं आहे. तर बघा, व्यवस्थित हे बघा, या पद्धतीने बरोबर आपलंवालं गळाची उंची या पद्धतीने ठेवून आपल्याला कट करायचं आहे. तर बघा, आता याला पिना आपण पॅक करूया.
तर बघा मी अजून गळ्याची रुंदी जास्तची घेतलेली आहे, कारण का की याच्यावर ठेवून बघितलं तर याची गळ्याची रुंदी जास्त आहे, म्हणून मी परत हेचवालं अजून थोडंसं कट केलेलं आहे या पद्धतीने. तर बघा मी म्हटलं होतं तुम्हाला तुम्ही जास्तीचं पण थोडंसं कट करून घेऊ शकता, पण पहिले आपल्याला माप बघायचं आहे आणि मगच कट करायचं आहे. आधीच आपल्याला कट करायचं नाही आहे, कारण चुकू पण शकतं. तर बघा त्याच्यानंतर दोन्ही पण ओपन करूनच आपल्याला कट करायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं आपल्याला लेवल घ्यायची आणि जे खालचं कापड उरणार आहे ते आपल्याला नंतर कट करायचं आहे, पण आधीच आपल्याला कट करायचं नाही. तर बघा याला मी पिना पॅक करून घेतलेला आहे. आता आपल्याला जास्तीचंच कट करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूकडून या पद्धतीने. तर असंच ओपन करून आपल्याला आरीवर्कचं ब्लाऊज कट करायचं आहे. तर बघा या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला आरीवर्कचं ब्लाऊज कसं कट करायचं आणि कसं नाही, तर तो मला एकदम सोप्या पद्धतीत मी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता जी आपली क्रॉस पट्टी राहिलेली आहे कट करायची, तर बघा ओपन कापड आहे, म्हणजे कापड एवढं शिल्लक राहिलेलं. तर बघा एक इकडून ठेवायची आहे आणि एक इकडून ठेवून घेतलेली आहे मी आणि ही कट करून घ्यायची आपल्याला. तर बघा दोन्ही पण कट करून घेऊया. तर बघा कसं वाटलं तुम्हाला आरीवर्कचं ब्लाऊज कटिंग, तर नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.